नमस्कार मित्रांनो, तुमच्यासोबत कधी असं झालंय का? तुम्ही कुठेतरी महत्त्वाच्या कामासाठी निघालेली असता आणि अचानक तुमच्यासमोर एक मांजर आडवी जाते आणि लगेच मनात येतं आज काहीतरी वाईट होणार का? मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत यामागचं खरं सत्य. भारतातच नाही तर अनेक देशांमध्ये मांजर आडवी गेली तर अपशकुन मानला जातो. पूर्वीच्या काळात लोक प्रवास करत असत घनदाट जंगलातून. त्यावेळी जर मांजर अचानक रस्ता ओलांडताना आली असेल तर त्याचा अर्थ असा लावला जात असे की आसपास काही धोका असू शकतो, म्हणून लोक थांबत असत. खरंच अपशकुन आहे का? सर्वात महत्त्वाचं सत्य, मांजर आडवी जाणं हा कोणताही अपशकुन नाही. ही फक्त एक श्रद्धा आहे आणि विज्ञान सांगतं की यामागे कोणताही पुरावा नाही. मांजर फक्त आपल्या कामासाठी रस्ता ओलांडत असते. त्याचा आपल्या नशिबाशी काही संबंध नाही. मग लोक का घाबरतात? हे सगळं आपल्या मनाचा खेळ आहे. याला म्हणतात कन्फर्मेशन बायस, पुष्टीकरण पूर्वग्रह. जर मांजर आडवी गेल्यावर काही वाईट घडलं तर आपण लगेच त्याचा संबंध मांजरीशी जोडतो. पण जर काही चांगलं झालं तर आपण ते विसरतो. इतर देशांमध्ये काय मान्यता आहे? रोचक गोष्ट म्हणजे काही देशांमध्ये जर मांजर शुभ मानले जाते. उदाहरणार्थ जपानमध्ये मांजर सौभाग्याचं प्रतीक आहे. तेथे मेनेको निक्यो नावाची मांजर घरात ठेवली जाते, जे शुभ मानले जाते. आपण काय करावं? जर तुमच्यासमोर मांजर आडवी गेली तर घाबरण्याची अजिबात गरज नाही. थोडा वेळ थांबा, पण मनात भीती ठेवू नका, कारण नशीब तुमच्या कर्मावर अवलंबून असतं, नुसत्या मांजरीवर नाही. मित्रांनो, आज तुम्हाला सत्य कळलं असेल. जर तुम्हीही कधी मांजर आडवी गेल्यावर थांबवत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कमेंटमध्ये लिहा, मी अंधश्रद्धा मानत नाही. लाईक करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.